आज मी तुम्हाला पाटवड्याची भाजी करून दावणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तेलामध्ये जिरे मोहरी कडकडू दिली. लसूण ठेचून घेतला आहे, तो तेलामध्ये टाकून घ्यायचा. त्यासाठी कोथिंबीर, अद्रक, लसूणची पेस्ट टाकायची. ती टाकायची. टाकून द्यायचं एक चमचा. हिल्याचा चालू करतो आहे. टाकते बघा. टाकून घ्यायचा आहे. थोडा मसाला टाकून घ्यायचा याच्यात. सोना थोडा ताई मटन मसाला थोडा टाकायचा. काही पाणी गरम करून घेतलंय, ते टाकून घ्यायचं याच्यात. लवकर होईल म्हणून. बघा चवीपुरतं मीठ टाकू. कोथिंबीर, अद्रकमध्ये आहे मीठ आपले. हे बेसन चाळून घेतले. एक वाटीभर पीठ घेतले बघा बेसन. आता ही ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. ते असं घेतले, पाणी गरम करून उकळू द्यायचं. पाणी हे असं करून घोटून घ्यायचं. हटून घ्यायचं. हटून घ्यायचं. पण पाटवड्या आपल्याला ह्याच्यावर थापायच्या आहेत. त्यासाठी अगोदर सर्वप्रथम ह्याच्यावर तेल लावून घ्यायचं. चिटकुनी म्हणून काही थापायले. काही आपलं जे शिजवायला ठेवलं होतं पाटवड्यासाठी पीठ, त्याच्यावरती कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची. छान असं मिक्स करून घ्यायचं. जरा त्यात गरम पाणी घालून शिजवले, जेणेकरून पोट दुखणार नाही, कच्चं राहणार नाही. बघा आपलं पाटवड्याचं पीठ शिजलेलं आहे. आता ह्या परातीवरती टाकून घ्यायचं. छान प्रकारे असं पसरून घ्यायचं. बघा असं पसरून घ्यायचं. याच्यात पाणी ओतायचं. आता जे उरलेलं पीठ आहे बघा, त्यात आपलं गरम पाणी ओतून घ्यायचं भाजीसाठी. दुसरं काय घालायचंच नाही, हेच घालायचं त्याच्यात. ठेवू द्यायचं का? थंड पूर्ण झाले की मग कापून घ्यायचं त्याला. गरम पाणी टाकायचं आणि हे उरलेलं जे आहे कढईला वगैरे राहिलेलं आहे ते आपल्या भाजीमध्ये घालून घ्यायचं. आपण भाजी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवरती. तेल 2-3 मापटे टाकून घ्यायचं.
का जिरे मोहरी कडू द्यायची. का लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. का कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची. काळं तिखट टाकायचं 2 चमचे. वाळलं खोबरं वाटून घेतलं आहे बघा, ते टाकून घ्यायचं 2 चमचे, 2-2.5 चमचे. बारीक गॅस केला आहे मसाला जळू नये म्हणून. आपण ज्याच्यात पीठ शिजून घेतलं होतं वड्यासाठी त्यातच गरम पाणी टाकून घेतलं होतं, ते मिक्स करून द्यायचं. थोडासा ह्याच्यात मटर मसाला टाकून घ्यायचा. आपला पाटवड्याचा रस्सा शिजत आहे बघा. आपली रस्सा भाजी तयार आहे. बारीक गॅसवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे माझ्या आईच्या हाताची पाटवडा रस्सा भाजी तयार आहे. तर दुसऱ्या साईडला आपण पाटवड्या परातीवरती तेल लावून टाकल्या होत्या, त्या आता थंड झाल्या आहेत. त्या चाकूच्या किंवा उलतण्याच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आणि सेपरेट ठेवायच्या. जेव्हा तुम्हाला जेवायला लागेल तेव्हा त्या ताटामध्ये एका साईडला वाढून घ्यायच्या आणि वाटीमध्ये रस्सा भाजी घ्यायची. तर अशा प्रकारे माझ्या आईच्या हातची तुम्ही देखील पाटवडा रस्सा भाजी बनवून बघा. थँक्यू.